डोनाल्ड ट्रम्प यांनी जगासमोर सत्य मांडलंय असं संजय राऊत म्हणतायत। देश नरक नाही तर नंदनवन आहे असं मोदींनी त्यांना सांगावं अशी मागणी सुद्धा राऊतांनी केलेली आहे। मोदींनी पत्रकार परिषद घेऊन हे सत्य त्यांना सांगावं अशी राऊत मागणी करतायत। तर संजय राऊतांनी देशाची बदनामी करू नये। जेलमध्ये गेल्यावर राऊतांनी नरकातला स्वर्ग हे पुस्तक लिहिलं होतं, त्यामुळे नरक आणि संजय राऊत यांचा जवळचा संबंध आहे अशी जहरी टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी राऊतांवर केली आहे। या देशाचा जर नरक झाला असेल तर या देशाची 140 कोटी जनतेला नरेंद्र मोदींनी नरकात ढकलल्या, फक्त अमेरिकेतल्या लोकांना नाही। असं कटू सत्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष व नरेंद्र मोदींचे मित्र माय फ्रेंड डोनाल्ड हे त्यांचे फ्रेंड आहेत, भारताचे आहेत की नाही मला माहीत नाही, तर माय फ्रेंड डोनाल्ड यांनी हे कटू सत्य जगासमोर मांडलेलं आहे। आणि त्याच्यामुळे ह्याच्यावरती भारतीय जनता पक्षानं नरेंद्र मोदींनी आता तरी एक पत्रकार परिषद घ्यावी आणि हा देश नर्क नसून नंदनवन आहे हे सांगावं। हा देश नंदनवन आहे, सोने की चिडिया म्हणून या देशाचा उल्लेख केला जातो आणि आपल्या देशाचा आम्हाला अभिमान आहे। संजय राऊत तुम्हाला पाकिस्तानचा जास्त अभिमान आहे आणि संजय राऊतांना नरकावर पण प्रेम आहे। मध्यंतरी काहीतरी जेलमध्ये गेल्यानंतर नरकातील स्वर्ग का स्वर्गातील नरक असं काहीतरी पुस्तक लिहिलं होतं, त्यामुळे नरक आणि संजय राऊत यांचा जरा जास्त जवळचा संबंध आहे। त्यामुळे संजय राऊतांनी या देशाची बदनामी करू नये। हा देश पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात अतिशय सक्षम आणि खंबीरपणे उभा आहे। या देशाकडे कुणीही आज वाकड्या नजरेनं बघू शकत नाही। गोदा ते नर्मदा जलयात्रा ही शासकीय खर्चातून आहे, मात्र काही धर्मांध व्यक्तींना घेऊन भाजपची प्रचार यात्रा सुरू आहे। स्थानिक आमदार आणि खासदारांना कार्यक्रम पत्रिकेत स्थान का नाही असे अनेक सवाल शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी आता विचारले। संवर्धनाचं महत्त्व सांगत असताना माझा राज्य शासनाला सवाल आहे की गेल्या 10 वर्षामध्ये एखादं तरी धरण आपण राज्यामध्ये बांधलं का? जलसिंचन वाढलं का? या संदर्भामध्ये व्हाईट पेपर आपण काढणार का? जलसिंचनाच्या बाबतली सद्यस्थिती काय आहे याचं आपण व्हाईट पेपर काढून राज्यासमोर चित्र स्पष्ट करावं। त्याचबरोबर हा कार्यक्रम करत असताना आपण कुठल्याही स्थानिक विधिमंडळ किंवा संसदेतल्या लोकप्रतिनिधींना कार्यक्रम पत्रिकेत का सामावून घेतलं नाही हा आमचा तुम्हाला जाहीर सवाल आहे। राजकीय हेतूने पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या नावाने काढलेली जलयात्रा ही केवळ प्रचार यात्रा आहे। याच्यातून शेतकऱ्यांना किंवा जनतेला किंवा महाराष्ट्राच्या विकासाचा काहीही मुद्दा नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।